नमस्कार, मी रुपाली रूपम रेसिपीजमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। आज आपण चमचमीत असा मसाले भात बनवणार आहोत। सोयाबीन आणि पावटा घालून आणि इंद्रायणी तांदळाचा आपण हा मसाले भात बनवणार आहोत। आता इंद्रायणी तांदूळ बाजारामध्ये नवीन आलेला आहे। छान असा सुवासिक इंद्रायणी तांदूळ बाजारामध्ये आपल्याला मिळतोय आणि नवीन इंद्रायणी तांदळाचा भात खूप छान लागतो आणि पावट्याचा पण सीजन सुरू आहे, त्यामुळे छान गावरान असे कवळे कवळे पावटे आपल्याला मिळतात। मग आपण एक वाटीभर पावट्याचे दाणे घेतलेले आहेत। मसाले भात बनवण्यासाठी एक वाटीभर आपण पावट्याचे दाणे घेतलेले आहेत। सोयाबीन आहे एक वाटीभर आपण छान गरम पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे। अर्धा किलो इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे। वाटण्यासाठी आपण कोथिंबीर, आलं, लसूण, ओलं खोबरं, एक चमचा जिरे, धने असं घेतलेलं आहे। हे वाटण छान आपल्याला पाणी घालून वाटायचं आहे आणि कांदे टोमॅटो घेतलेले आहेत। तर सुरुवातीला आपण मिक्सरमधून हे वाटण छान वाटून घ्यायचं आहे। अगदी थोडं पाणी घालायचं आहे आणि वाटण वाटायचं आहे। आपल्याला मसाले भातासाठी गरम पाणी लागणार आहे, तर सुरुवातीला आपण गरम पाणी करण्यासाठी ठेवणार आहोत। अर्धा किलो आपण इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे, तर त्यासाठी 1 लिटर आपण पाणी गरम करण्यासाठी ठेवणार आहोत। इंद्रायणी तांदळाला पाणी कमी लागतं। कांदे टोमॅटो छान पातळ असे उभे चिरून घ्यायचे आहेत। टोमॅटो घेताना नेहमी लाल घ्यायचे आहेत। अगदी झटपट होतो आणि खायला पण खूप टेस्टी असा हा मसाले भात तयार होतो। कांदे टोमॅटो आपण चिरून घेतलेले आहेत। आता एका पातेल्यामध्ये आपण तेल गरम करण्यासाठी ठेवूयात। तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता, पण मसाले भातासाठी थोडंसं तेल जास्तच लागतं। आता यामध्ये 1 चमचाभर जिरे आणि 1 चमचाभर आपण घालूयात मोहरी, थोडासा हिंग आणि काही खडे मसाले त्याच्यामध्ये तमालपत्र, लवंग, मिरी, दालचिनी, हिरवी वेलची ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता। तुम्हाला जर नको असतील तरी नाही घातले तरी चालतील। आता हे मसाले तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत। मसाले छान तेलामध्ये परतल्यानंतर 2 हिरव्या मिरच्या चिरून घालायच्या आहेत। आता आपण कांदे चिरलेले आहेत ते घालायचे आहेत। कांदे चांगले परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत टोमॅटो। कांदे चांगले परतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टोमॅटो घालायचे आहेत। टोमॅटो पण छान तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचे आहेत। आता हे वाटण आपण वाटलेलं आहे ते घालूयात। वाटण पण तेलामध्ये छान परतून घेऊयात। आता आपण आपले घरचे मसाले घालूया। त्याच्यामध्ये बेडगी मिरची पावडर आहे, आपला घाटी मसाला आहे, हळद आहे, हे सर्व मसाले आपले घरचे आहेत। 1 चमचा बेडगी मिरची पावडर आणि 2 चमचे आपला घाटी मसाला घातलेला आहे। अर्धा चमचा हळद, तुम्ही कुठलाही तुमचा साठवणीचा जो मसाला आहे घरगुती वापरायचा तो घातला तरी चालेल, किंवा नुसती मिरची पावडर घातली तरी चालेल। आता मसाले चांगले तेलामध्ये परतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पावटे घालायचे आहेत। पावटे तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत। पावटे चांगले परतून झाल्यानंतर आपण जे सोयाबीन भिजवून ठेवलेलं आहे ते घालायचं आहे। सोयाबीनमधलं सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। सोयाबीन पण तेलावरती छान परतून घ्यायचे। छान आता वाटणाला आपल्याला तेल सुटलेलं आहे। तांदूळ धुवून घ्यायचा आहे। तांदूळ भिजत ठेवायचा नाहीये, फक्त धुवून घ्यायचा आहे। आता तांदूळ धुतल्यानंतर त्या मसाल्यामध्ये घालायचं आहे आणि तांदूळ पण 1-2-3 मिनिटं छान त्या मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे। आता चवीनुसार त्यामध्ये 2 चमचे मीठ घालायचं आहे। मीठ घालून थोडा वेळ परतल्यानंतर त्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे। अर्धा किलो आपण इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे, त्यासाठी 1 लिटर मी पाणी वापरलेलं आहे। आणि नेहमी लक्षात ठेवा गरम पाण्याचाच वापर करा। थोडंसं मीठ चेक करायचं आहे, अगदी परफेक्ट असं मीठ बसलेलं आहे। थोड्या उकळी आणून द्यायची आहे। उकळी आल्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे, मीडियम गॅस करायचा आहे आणि परत 10 मिनिटं छान शिजून द्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आपला हा सोयाबीन पावटा भात तयार झालेला आहे। छान सुगंध पण सुटलेला आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात। थंडीचं वातावरण आहे आणि असा वाफळलेला गरमागरम भात खाण्यासाठी अगदी अप्रतिम आणि टेस्टी असा आहे। तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा।
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला मग भेटूया अशा छान छान डिलिशियस रेसिपी घेऊन पुढील भागामध्ये.